तर ही आहे रावस मच्छी, हे बघा. आणि ही आहे, मला वाटते जितारा आहे का काय, तर हा जिताऱ्याचा डोका वाटते. आणि ही कोलंबी. तर चला याची मी आज रेसिपी बनवते काहीतरी. हा बघा, इथे आपला अंडा राईस झालेला आहे. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर आज बघू शकता वातावरण जरा पावसाळीच दिसतोय. आणि एकीकडे तुम्ही बघू शकता का, लोकांचे आता गणपती वगैरे आलेत तर साफसफाई वगैरे चालू आहेत. मी पण आता रक्षाबंधन झाल्यावर घेणार आहे साफसफाई करायला. तर असा वातावरण. तर आज दिवाळीला मी यांच्यासोबत नाही गेली, तर हे एकटेच गेले होते. त्यांनी आणली ही मच्छी. बघूया काय काय आणलंय. कोलंबी तर आमच्या लागतेच, कारण सिनोला टिफिन वगैरे बनवायचं असतं तर कोलंबी तो खातोय. वेगळी कुठली मच्छी तो खात नाही, त्यामुळे कोलंबी आम्हाला लागतेच. आणि दुसरं काय याच्यामध्ये आहे ते पण बघूया. 3 पिशव्या आहेत वाटतं. अशी काढून दाखवते तुम्हाला. हा कसला तरी डोका आहे वाटतं. कसली तरी डोक्याची मच्छी आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण घेऊया कढईमध्ये तुकडे. रावस आहे इथे. हां, रावस. आता ही सर्व मच्छी आहे ती धुवून घेते. आमच्या बाजूला स्कूल आहे, मराठी प्रायमरी स्कूल, त्याचा हा आवाज येतोय. प्रार्थना वाचन चालू आहे. हा घोळीचा डोका आहे, जिताऱ्याचा नाही. आणि रावस आणि कोलंबी असं स्वच्छ धुवून घेते. तर अशा प्रकारे मी मच्छी सर्व साफ करून घेतली. हे आहे रावसची तुकडी, आणि हे रावसचं डोकं, शेपटी आणि छोटे छोटे तुकडे. हा याचा एक रस्सा करता येईल, या फ्राय करता येतील. ही कोलंबी आपण कशी पण करू शकतो ती. आणि हा आहे घोलीचा डोका, हा पण मी स्वच्छ असं धुवून घेतला आहे. तर मी आता काय करणार आहे, अर्धी मच्छी आत्तापुरती करीन, बाकीची मच्छी मी स्टोरेज करून ठेवते फ्रीझरमध्ये. आणि ती मला संध्याकाळी पण यूज करता येईल. आणि उद्या वेडनेसडे आहे, त्यामुळे 2 टाईम आम्हाला ते पण खाता येईल. म्हणजे एकूण 4 टाईम आम्ही खाऊ शकतो. जेवणासाठी मी आता ही मच्छी काढली, हे फ्राय करीन. ही अशी मसाला बनवीन, कोलंबी मसाला. आणि हा रस्सा. आणि हे आता स्टोर करून ठेवते मी. हे डोका आणि हा रावसचा डोका वगैरे आहे, ते छोटी तुकडी कोलंबी आणि ही मोठी तुकडी. तर मी अशा प्रकारे हे स्टोर करून ठेवते फ्रीझरमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवते मी जी फ्रोझन मच्छी आहे ना, ती कशी बनवते ती. ही बघा, मी फ्रीज करून ठेवलेली आहे मच्छी. ही काल आणली होती, तर याच्यातून मी काल अर्धी केली आणि आज मी अर्धी बनवली. हे रावस मच्छी. आता याच्यामध्ये मी पाणी घालते. आणि असं मी पाणी घातलं याच्यामध्ये. आणि असं पाणी घालून ठेवायचं, म्हणजे बर्फ ते वितळेल. तर या रेसिपीसाठी लागणारे हे साहित्य आहे. हे आहे टोमॅटो, मिरची, लसूण, आणि ही रावस मच्छी आहे समजा. आणि हा आहे चिंचेचा पाणी, मसाला, हळद आणि मीठ. इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. तो गरम झाला की मी याच्यामध्ये आपण लसूण, तेल आपला गरम झालेला आहे, याच्यामध्ये टाकूया आता आपण लसूण.
आणि मिरची पण घालायची. लसूण हा आपण छान परतून घेऊया. त्यानंतरच आपल्याला घालायचं याच्यामध्ये टोमॅटो. जास्त नाही, अर्धा टोमॅटो घेतला आहे, कारण आपल्याला चिंचेचं पाणी पण घालायचं आहे याच्यामध्ये. तर आपण याच्यात टोमॅटो घालू. टोमॅटोची पेस्ट पण करून टाकली तरी चालेल, म्हणजे थिकपणा येईल रस्स्याला. टोमॅटो आपला मस्त असं शिजलेला आहे आता. तर मी घालते याच्यामध्ये चवीनुसार मीठ. त्यानंतर घालायचे अर्धा चम्मच हळद. आणि आता तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही मसाला घालू शकता. तर मी इथे घालते 2.5 चम्मच मी घालते इथे मसाला. आमच्याकडे स्पायसी खातो आम्ही, आणि हा मी स्वतः बनवलेला मसाला आहे घरात, त्यामुळे एकदम स्पायसी नाही, कलर येतो. तुम्ही माझ्या रेसिपीमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये बघत असाल, रेसिपी पूर्ण लाल झालेला असतात. हा कलर आहे, जास्त म्हणजे स्पायसीपणा नाही त्याला. आणि एकदम यंदा म्हणजे मी मसाला केला आहे तो एकदम छान असं झालं आहे. दुसरं आपल्याला काहीच टाकायची गरज नाही याच्यामध्ये. धणे पावडर टाकायची गरज नाही, गरम मसाला वगैरे काहीच टाकायची नाही. आणि या मसाल्यामध्ये भाजीचं पण जेवण छान होते आणि मच्छीचं पण छान होते. तर आता या स्टेजवर आपण मच्छी घालायची याच्यात. चांगली मिक्स करून घ्यायची. आता मला एका हाताने मिक्स करता येणार नाही, मिक्स करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर मच्छी बघा आपली व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. त्यानंतर आता आपण घालूया हा चिंचेचं पाणी. ज्याला तर आंबटपणा हवा नसेल, आवडत नसेल आंबटपणा रश्श्यामध्ये, त्यांनी ही स्टेप अवॉइड करू शकता. आणि आता त्यानंतर आपण घालूया याच्यात पाणी. तर किती पाणी हवं आहे त्यावर, आपल्याला जास्त नाही. आम्ही 2 माणसांचं बनवलं जेवण, आणि हे 2 टायमासाठी मी बनवते रस्सा. बाकीची दुसरी काहीतरी रेसिपी मी संध्याकाळी दाखवेन तुम्हाला. तर मी हा एवढा पाणी घातलं आहे, आणि हा आमच्या दोघांसाठी इनफ आहे. आता याला छोटासा बारीक उकळ आला की याच्यावर झाकण द्यायचं. मग हा बघा कावळा असं काव काव करते एकदम. इथे आपल्या रश्श्याला बारीक असं उकळ आलेलं आहे. या स्टेजवर आपण ठेवायचं आहे झाकण. आणि आता बघू 10 मिनटामध्ये आपली ही रेसिपी रेडी होईल. तोपर्यंत मी इथे झटपट अशी रेसिपी बनवते टिफिनसाठी. आम्ही आता राईस बनवला इथे, आणि ही 2 अंडी घेतली. तर याच्यामध्ये ऑलरेडी एक मी अंडा फ्राय केला होता. तर याच्यामध्ये ते अंडा टाकायचा, आणि अंडा राईस मी एक म्हणजे सिंपल मीठ, फक्त मीठ टाकून अंडा फ्राय करायचा त्याच्यामध्ये, आणि ते राईस टाकून मिक्स करून द्यायचा. एकदम छान असं लागतोय. त्याच्यात दुसरे काय मसाले टाकायची गरज नाही, आणि मुलांना पण ते फार आवडतं. माझ्या सिनूला तर फारच आवडतं ते. तर कधी कधी तो मला स्वतःहून सांगते की मम्मा मला अंडा राईस बनव म्हणून. तर चला, एकीकडे आपला इथे तेल गरम झालेलं आहे. याच्यात थोडं कमी तेल वाटतंय, अजून थोडं टाकूया आपण. आणि हा माझा पॅन आज 11 वर्ष झाली मी हा पॅन यूज करते. ह्याच्यामध्ये मला आवडतं. माझ्याकडे आहेत आता नवीन दुसरे पॅन, पण मला याच्यामध्ये आता सवय झाली बनवायची. तर आता याच्यामध्ये आपण राईसमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये थोडं आता आपण टाकायचं आहे मीठ, जास्त नाही टाकायचं. आणि कावळ्याचा आवाज बघा किती, त्याला कुठली मज्जा आली तर.
आणि मी आता याच्यामध्ये अंडा टाकते, नंतर तुम्हाला अशा प्रकारे मी इथे अंडी टाकली 2. आता ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण मिक्स करायचे. त्यानंतरच आपल्याला राईस टाकायचं. काय रे हा कावला. आमचा गाव डोंगराजवळ आहे, त्यामुळे पक्ष्यांचा आवाज तर येतोच. सकाळी सकाळी मोर, कबूतर, पोपट यांच्या आवाज भरपूर येतात. मी कधी शूट करून दाखवते आवाज. तर हे बघा, अशा प्रकारे आपण राईस हा अंडा फ्राय करून घेतला. आणि आता याच्यातून मी राईस घेते. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा. तो आता इथे पण खाईल आणि टिफिनवर पण खाईल, त्यामुळे त्याला जास्त घेते. मी सांगितलं ना, त्याचं खूपच फेवरेट आहे. तर मी याला व्यवस्थित असं मिक्स करते. झाल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी मी दाखवते. अशा प्रकारे मी त्याचा टिफिन रेडी केला आहे. ही वॉटर बॉटल बघा, थोडा सॅलड दिला आहे, काकडी आणि गाजर. आणि हा आहे राईस, अंडा राईस. आणि हा जर गाजर आपण याच्यामध्ये टाकला ना, तर तो काढून काढून राईस खाईल. आणि असा दिला तर तो व्यवस्थित खातो. त्यामुळे मी असा आजचा टिफिन त्याला रेडी केला आहे. तर हा राईस मी त्याला खायला देते. बघा काय चाललंय बघा. खा अगोदर, नंतर पाणी देते. आता इथे आपला रस्सा झालेला आहे, बघूया आपण. ओ हो हो, काय सुगंध येतो आहे, एकच नंबर. बघू शकता, मला जेवढं पाहिजे तेवढा मी रस्सा हा बनवला आहे. आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालू, मग झालं. मी गॅस आता बंद करते. तर बघा, कोथिंबीर टाकते. आता हा मी पॅन स्वच्छ घालून घेते, कारण मी मच्छी फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये अंडा तळला होता, त्याची स्मेल पण नाही आला पाहिजे. हा स्वच्छ घासून घेते. तर हे आहे रावस मच्छी, फ्राय करायची आहे. त्याच्यात चवीनुसार घालायचं आहे मीठ आपण. घरगुती मसाला आवडीनुसार, तुमच्या चवीनुसार. थोडीशी हळद, बस. आता थोडा टाकायचं आपल्याला याच्यामध्ये ऑइल. लिंबू पण टाकतात, पण मी का टाकत नाही, कारण मला मग त्यांना आमच्या ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी हे लिंबू टाकत नाही. आणि जेवणावर लिंबू खाल्लं तर काय नाही फरक पडत, पण ते शिजलं ना लिंबू का ते म्हणजे असं ॲसिडिटीसारखं होते, त्यामुळे मी लिंबू नाही टाकत त्याच्यामध्ये. आणि लसूण आहे ते आपण फोडणीलाच देऊ तिथे, आणि नंतरच मग मच्छी त्याच्यात तळायला टाकू. तर असं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता फक्त तुकडीच तळायची आहे, त्यामुळे मी अशी ठेवून देते. सिनोची स्कूलची आता तयारी करते मी जायची त्याच्यानंतर मग त्याला सोडलं का मी फ्राय करते आणि चपाती बनवते. ह्याचा होमवर्क वगैरे केला आहे, मी करून घेतला आहे. त्याने पण व्यवस्थित केला. आज त्याचा मॅथ्सचा पेपर आहे आणि तोपर्यंत थोडासा TV वगैरे बघतोय तो.
5-10 मिनटासाठी. आणि आता जेवला की लगेच आंघोळीला जाईल तो. सिनोला आता स्कूलमध्ये सोडते, तोपर्यंत ते कपडे वाळत लावले आणि एकदा एक मशीन कपडे धुवायला लावली. आणि आता सिनो चालला स्कूलमध्ये. मला घेऊन जाते मी आता गेटवर. चल घेते, मी घेते. चल घे, उडशील. ऑटो आता भेटली गेला. सिनो बाय. स्कूलमधून सोडून आलो आणि हा आता जिना आहे ते बरं साफ करते. इथून मी हा साफ केला आणि आता ह्या बाजूनं हा कचरा घेऊन जाते. नंतर मग हा इकडचा जिना साफ करते. आता जिना वगैरे साफ करून मी आली आणि आता राहिलेलं बरं स्वयंपाक ते बनवून घेते. तर मी आता इथे सगळी तयारी करून घेते अगोदरच. तर असं हाऊसवाईफचं काम असतं. एकच काम करायला लागत नाही, ते मल्टीटास्क चालू असतं डोक्यामध्ये. पण मुलांना शाळेत सोडायचं, घरातली साफसफाई, एकीकडे जेवण, असे सर्वच महिलांचं घरात जे कामं करतात त्यांचं असतं. त्यामुळे ही सर्व धावपळ प्रत्येकाच्या घरात बघायला सकाळी मिळते किंवा दिवसभर आपल्या घरात ही धावपळ असते. आता मी तेलामध्ये लसूण टाकलं आहे. तेल गरम झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ही मॅरिनेट केलेली तुकडी आहे ना, ती याच्यामध्ये आपण फ्राय करून घेऊ. हे पुन्हा एकदा असं मसाला सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मस्त अशी मॅरिनेट झालेली आहे. पहिली तुकडी होती. अशा प्रकारे आपण हे तुकड्या फ्राय करायसाठी ठेवले आहेत आणि त्याच्यावर आता आपण झाकण देऊ 2 मिनिटासाठी. तर अशा प्रकारे आपण ही मच्छी फ्राय करत ठेवली. एकीकडे तवा तापत ठेवला आहे. आता मी याच्या चपात्या बनवते आणि आता झालं ना सर्व काही एकदाच दाखवते मग तुम्हाला जेवण. तर इथे आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे दुपारचा. ही मच्छी फ्राय झाली करून. मी इथे रस्सा झालेला आहे. एकीकडे इथे चपाती आपली होत आहे आणि भात तर झालं आहे. आता हे कपडे वगैरे आहेत ते व्यवस्थित झुलते. बाकी सर्व रूमची क्लिनिंग मी केलेली आहे. फक्त आता हे कपडे वगैरे अलमारीमध्ये रचून ठेवते. मग माझा दुपारपर्यंतची सर्व कामं होतील. आता संध्याकाळी सिनोने मला मका भाजायला सांगितलं आहे.
तर मी त्याच्यासाठी हा मका भाजते. आणि त्यासाठी लावण्यासाठी हा लिंबू आणि मीठ मसाला वगैरे मी इथे रेडी करून ठेवला आहे. मका भाजला तर मग त्याच्यावर मी हे चोळून घेईल आता. आणि आता आम्ही मस्त मका एन्जॉय करत बसू. तर आय होप तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.